नमस्कार मित्रांनो, सातारा गोट फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज शेळ्यांना आपण वासनवेलचा पाला ऐकून असाल तुम्ही। वासनवेलचा पाला हा खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे। शेळ्यांच्या त्यांच्या आहारामध्ये हा पण पाला येणं खूप जरुरी आहे। या पाल्यामुळे खूप आरोग्यासाठी फायदे आहेत। महत्त्वाचा फायदा म्हणजे या पाल्यामुळे शेळ्यांना जर का हागवण लागली असेल किंवा पातळ संडासला वगैरे होत असेल तर हा पाला दिल्यानंतर शेळ्यांचं हागवण वगैरे थांबू शकतं। त्यामुळे हा पाला औषधी आहे आणि खूप आवडीने खातात पाला। सर्व पिल्ले पण आपले खात आहेत छान पद्धतीने। अशा काडी पण खातात त्याची। वासनवेलचा पाला कशा पद्धतीने असतं पान तुम्हाला दाखवतो। हे पहा, असा वेल असतो त्याला। अशा पद्धतीने वेल असतो तो, खातात बघा छान पद्धतीने। आपण त्यांना गुळवेलचा पण पाला दिलेला आहे, त्याच्यामध्येच मिक्स आहे। वासनवेल आणि गुळवेल आज आणलेला आपण आहे। हे पहा मित्रांनो, सर्व आपण वासनवेलचा पाला आणि गुळवेलचा पाला टाकला होता शेळ्यांसाठी। या ठिकाणी पूर्ण संपवलेला आहे। या लाकडांच्या कडेने टाकलेला होता, पूर्ण संपवलेला आहे त्यांनी पाला। तिकडे आपण धुरी पण केलेली आहे शेळ्यांना। आपल्या इथे पूर्ण धुरी होते। अशा पद्धतीने धुरी केलेली आहे। पूर्ण शेड मध्ये आपल्या धुरी पसरत आहे। त्यामुळे मच्छर पण ह्या वेळी त्रास देतात ना। संध्याकाळची वेळ आहे आपली, संध्याकाळी आपण धुरी करतो, सकाळी पण करतो। थोडं 5 वाजता आपण शेळ्यांना मोकळं सोडतो। बांधून असतात 5 वाजेपर्यंत, तर 5 नंतर आपण मोकळं सोडल्यामुळे त्या थोडा रिलॅक्स होऊन खातात। मी गुळवेलचा पाला, वासनवेलचा पाला आणलेला, तो पसरलेला असा आहे आपल्या इथं। पूर्ण खाऊन टाकलेला आहे पाला। आता जे गवत उगवलेलं आहे ते खात आहेत शेळ्या। काल पण खाल्लं भरपूर, आता काय राहिले असेल ते आज पण खातील। पूर्ण सपाट करून टाकतील परत। जरा मोकळ्या सोडल्यानंतर त्या खूप जरा खुश होतात थोड्या। कशा आहेत आपल्या शेळ्या कमेंट मध्ये नक्की सांगा। सातारा गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। वासनवेलचा पाला खूप फायदेशीर आहे। त्याच्याने शेळ्यांचे जुलाबावरती खूप जालीम उपाय आहे। तुमच्याकडे असेल पाला तर जरूर आपल्या शेळ्यांच्या खाण्यामध्ये आला पाहिजे। वासनवेलचा पाला आणि आपल्या बांबूचा कळकीचा पाला, तो एक खाल्ल्यानंतरही शेळ्यांचे जुलाब थांबते। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा वापरल्यानंतर शेळ्यांना खूप फरक पडेल। ज्या ज्या शेळ्यांना जुलाब खूप होत आहेत, औषधांनी वगैरे राहत नसेल, त्यांनी वासनवेलचा पाला आणि गुळवेलचा आपल्या बांबूचा पाला, कळक बोलतात आपले बांबू, त्या बांबूचा जो पाला असतो ना, त्याचा पण पाला दिल्यानंतर शेळ्यांचे जुलाब नक्की थांबते। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।